निधाव चेंडू आल्यानंतर मात्र फलंदाज चिराग मात्र सक्रिय झाले. चौकार मात्र त्यांच्या बॅटमधनं बघायला भेटला. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये थोडासा फंबल झालं, बॅलन्स बिघडला. पंचांनी सांगितलं इट इज अ डेड बॉल. जय माता दी चषक 2024 आलेल्या सर्व माझ्या मायबाप प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असेल. आलेल्या मात्र खेळाडूंचं, संघांचं, व्यासपीठावरती बसलेले मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राइव, तीर निकला कमान से, जा भिड़ा आसमान से, आया छक्का डीजे. डान्सिंग डाऊन द स्ट्रोक पदललित दाखवण्याचा प्रयत्न झाला. गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल. नाव आहे फ्रान्सिस. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा गोवंडी गावाने कुठल्यात. घेऊया छोटासा ब्रेक, ऐकूया सुंदर संगीत. ती कुठला मारणार आहे, कुठला कोलीवाडा बाजी मारणार आहे, ट्रॉम्बेचा का माहुलचा. पण मैदान आहे माहुलचा, पण ट्रॉम्बेवाले सांगतील इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा होगा. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र दाखल होत आहेत. विकी विकी गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. ओ काय फटकाय, मिड विकेटच्या डोक्याने चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मिळाल्या 6 धावा डीजे. ओ या टायमाला मात्र पदललित दाखवलं, पुढे सरसावले. चेंडू पलीचा संपर्क नाहीये. विक्की यांनी सांगितलं वारवरती पलटवार मात्र कसा केला जातोय. भले तुम्ही आम्हाला षटकार मारला, पण माझ्याकडे ती क्षमता आहे, ती कुवत आहे की मी तुम्हाला निर्धाव चेंडू टाकू शकतो. खरं तर 25 मिनिटाचा कालावधी आहे. VN11 लक्षात घ्या. पंचांचा टायमर ऑन आहे.
स्लो वन चेंडूवरती बोट फिरवली जातात. विकीचे मात्र कौतुक करावं लागेल. पहा, पहिल्या चेंडूमध्ये हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, शॉर्ट ऑन फुल मात्र बघायला भेटला. तदनंतर दुसरा चेंडूचा विचार केला तर थोडासा वेगवान चेंडू हाताळणी झाली. तिसऱ्या चेंडूचा विचार केला तर स्लो वन चेंडू. म्हणजे चिराग त्या ठिकाणी मात्र थोडे चाचपडत आहेत. षटकार ठोकलाय पण थोडे मात्र स्ट्रगल करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा लो फुटलो चेंडू होता. साईद भाई, ओ हो, काय जबरदस्त झेल. नाव आहे शाहिद सर. यस डीजे. जर विचार केला तर 3 कॅमेरामॅन आपली गुणवत्ता मात्र सिद्ध करताना दिसत आहेत. सुंदर असं क्वालिटी. हो, यू मिस आय विल हिट दांडी गुल. डीजे. अनुभवाची सिदोरी. खरं तर VN11चा एक महत्त्वाचा घटक रुपेश भाई, त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ मात्र अवतरलाय या माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये. कारण एक महत्त्वाची स्पर्धा आहे. गतवर्षी तुमच्याच विष्णुनगरनी मात्र ही स्पर्धा मात्र पटकावली होती, पण तिथं मात्र अपयशी मात्र त्यांच्या पदरी पडली. कारण चॅम्पियन संघ पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर झालेत. पुन्हा एकदा VN नगरचा हा दुसरा संघ मात्र खेळताना दिसतोय. रुपेश भाई अँड कंपनी. बॅटर मात्र सज्ज आहेत. कुमार, ओ बॅटची आतली कड. खरं तर चेंडू मिडॉनच्या दिशेने मात्र रवाना झालाय. तिथं मात्र खेळाडू जयसिंग सर. खरं तर एक दांडगा अनुभव जयसिंग सरांजवळ असेल, कारण एक जबरदस्त बॅटर म्हणून त्यांची ओळख. रुपेश भाई यांचं कौतुक करावं लागेल, कारण सातत्याने ते सिमेंटच्या खेळपट्टीमध्ये सातत्याने ती स्पर्धा खेळतात. पण या टायमाला थोडासा बदल आहे खेळपट्टीमध्ये. आपण जर विचार केला तर मातीची खेळपट्टी आहे. इथं मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू शॉर्ट ऑन फुल मात्र करायचा होता. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. फलंदाजाच्या कानावरती सांगून काहीतरी चेंडू गेलाय आणि यष्ट्यांच्या मागे सुनील. सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये असणारा हा फलंदाज, यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्यांची ओळख. जेवढ्या स्पर्धा आपण जर विचार केला तर गडकरीमध्ये झाल्या, त्याच्यामध्ये प्रत्येक मॅचमध्ये 100% देणारा सुनील यष्ट्यांच्या मागे. हो, आता नवीन पिढी या चेंडूला कोणी खाचा म्हणतात तर कोणी बुंदा म्हणतात. इंग्लिशमध्ये याला यॉर्कर म्हणतात. खरं तर रुपेश भाई अनुभव म्हणजे काय आहे ते मात्र ते पणाला लावतायत. खरं तर एक शांत स्वभाव,
मात्र मैदानामध्ये दाखल झाले. त्यांचा चेंडू आणि त्यांची बॅट बोलते. तसंच मात्र प्रदर्शन मात्र त्यांच्या माध्यमातून बघायला भेटतोय. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळायचा होता. डीप लॉंग ऑनला मात्र फ्रान्सिस येत आहेत. ओ हो, काय थ्रो आहे. आता फ्रान्सिसनी ओळखलं की दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे. योग्य ठिकाणी मात्र फेकी झाली. तिथं मात्र सुनील सज्ज आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 30 षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा. कडक यांचं इथं आगमन झालंय. ओ फटका फसलाय. फ्रान्सिसच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू रफू चक्कर झालाय. मिळाल्या 6 धावा. कुमार सध्याच्या घडीला सक्रिय झालेत. त्यांना माहिती आहे चिरागने मात्र दर्जेदार सुरुवात केली. कुमार पण मात्र कमी नाही आहेत. एक चांगले हार्ड हिटर फलंदाज म्हणून कुमार जवळ पाहिलं जातं. हा 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 लॉंग लेगच्या दिशेने मात्र कुठलाही खेळाडू नाही आहे. चेंडू गेला सीमा रेषा पलीकडे. आलाय बॅक टू बॅक. ज्यादा करो तकदीर भी रूठे पर हिम्मत ना टूटे. मजबूत इतना अपना इरादा करो. करत आता तुम्हाला इरादे इथे स्पष्ट करावे लागेल. रुपेश भाईंनी 4 चेंडू चांगले हाताळले पण शेवटचे 2 चेंडू मात्र घनगती प्रहार. कुमार ऑन फायर. आता स्ट्राइक एंड वरती नवीन बॅटर अमित आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा विकीच्या हातामध्ये चेंडू पाचारण केलं जात आहे. पण त्यांच्या समोर एक नवीन बॅटर आहे. धावसंख्येचा विचार केला तर 35 धावा. खरं तर 12.5च्या सरासरीने ही धावसंख्या मात्र उभारली जाते गोवंडीच्या माध्यमातून. चला जशी मात्र अर्धी इनिंग संपेल मी पुन्हा एकदा एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. रॉक 11 ट्रॉम्बे आणि श्री गणेश माहुल रेडी राहायचंय, सज्ज राहायचंय कारण तुमच्या दरम्यान मात्र पुढची लढत असेल. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. खरं तर काल नावा गावमध्ये आम्ही कॉमेंट्री करत असताना घरी 5 वाजता आलोय. झोप सुद्धा आज झालेली नाहीये. ओ इथं मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली वर राहतोय. क्रिकेटच्या भाषेमध्ये या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी असं म्हटलं जातं. चला आजचे सामने तर तुम्ही पाहिलेत. आजचे भले भले संघ मात्र आजच्या दिवशी अवतरले. तर उद्या मात्र जे संघ आहेत मातब्बर संघ पहिला सामना असेल खरं तर घाटला गाव वर्सेस याच गावातला एक बलाढ्य संघ मंगेश वैद्यन कंपनी अर्थातच गणेश 11 माहुल. स्लो वन चेंडू झालं विणलं गेलं होतं. 2 खेळाडू येत आहेत. ओ इथं मात्र काय घडलं. आता चेंडू होता कुठं, चेंडू आला कुठं, चेंडू खाली होता कोण, चेंडू खाली आला कोण, मात्र हा प्रश्न पडलाय. जयसिंग सर यांचा कॉल होता पण मात्र स्वतः विकी मात्र तिथे गेले पण त्यांना चेंडू सापडलाच नाही. मान कुठं होती, चेंडू कुठं होता ते काही समजलेलं नाही. आता पता कुछ भी नाही. चला नेक्स्ट मॅच आपण नेक्स्ट मॅचकडे जाऊया कारण उद्या आपण जर विचार केला तर मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये अवतरणार आहेत. ओ लो फुलटॉस चेंडू पायचीची अपील. पंचांचा कुठला इशारा आलेला नाही आहे. लेगबाजच्या स्वरूपात ही धाव कळवली जाते. चला उद्याचा दुसरा सामना असेल GMD भैरवनाथ धुतुम. खरं तर JMD भैरवनाथ धुतुम उरण विभागातला हा संघ आहे. त्यांच्यासमोर असेल गर्जना 11 कोपर खैराने. खरं तर नवी मुंबईचा एक दादा संघ. तदनंतर तिसरी लढत असेल बोनकुडे गाव वर्सेस युवराज 11 KCC अंबापाडा आपल्या बाजूचा गाव. तदनंतर शेवटची मॅच चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने हलकसा वलन घेतलं. यष्ट्यांच्या मागे सुनील
या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडण्याचा प्रयत्न करतोय. आणि उद्याची शेवटची मॅच वर्सोवा कोलीवाडा, नाव फार मोठं आहे, रॉयल कारभार गोरसाहेब आदरणीय राजेंद्र माहुलकर साहेब यांचा पुरस्कृत केलेला संघ मात्र उद्या इथं अवतरणार आहेत. जाऊया इथं मोठा फटका आलाय लॉंग लेगच्या दिशेने, चांगली फेकी. धावसंख्येचा विचार केला तर 39 धावा. विकी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. वाह काय वेगवान चेंडू. खरं तर फास्टर अँड फ्युरियसचा आपण जर पिक्चर पाहिला त्याच्यामध्ये वेगवान गाड्या धावताना दिसल्या, पण विकीने मात्र आपल्या चेंडूवरती चाकं लावली आणि चेंडूला पळवलं तब्बल 200च्या स्पीडने. फलंदाजाला चेंडू दिसला नाही, कॉमेंटेटरला चेंडू दिसला नाही, 12th मॅनला चेंडू दिसला नाही, स्कोररला चेंडू दिसला नाही आणि दादाचा साखरपुडा झाला, या दादाला पण चेंडू दिसला नाही. चला डीजे मास्टर गायब झाले नाही आहेत. ओ कुंदन कोहली, सॉरी आमचं लक्ष नव्हतं. या दरम्यान आपण स्वागत करूया शिवसेना पक्षाचे उद्धव गटाचे समन्वय पद मात्र भूषवत असताना ट्रॉम्बे गावाचे सुपुत्र आदरणीय कुंदन कोहली सर यांचं इथं आगमन झालंय. सर आगतम स्वागतम सुस्वागतम. खरं तर रॉक 11 म्हटलं तर कुंदन दादाचा संघ आहे. आता ते मात्र त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुंदन दादा मात्र इथं उपस्थित आहे. पुन्हा एकदा आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. सर आपका हम दिलों के गहराई से यहाँ पर आपका हार्दिक स्वागत करते. जय माता दी चषक की तरफ से पूरी उनकी टीम आपका दिलों के गहराई से हम आपका हार्दिक स्वागत करते. चलते मॅच की तरफ. चला BN11 जास्त वेळ दौडू नका, कारण वेळेले महत्त्व द्या. कारण वेळ मात्र कोणच्यासाठी थांबत नाही आहे. एखादी संध्याकाळ झाली मग तुम्हाला मात्र षटक कमी करण्यात येईल, तसा मात्र योग तुम्ही आणू नका, तसा योग घडवू नका. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटला अनिश्चितताचा गेम म्हटलं जातं. कधी मॅच लवकर संपते, कधी मॅच उशिरा संपते, कधी मॅच कट टू कट असते, कधी मॅच लो स्कोरिंग असते. हे क्रिकेट आहे, क्षणाक्षणाला रंग बदलणारा क्रिकेट. आपण जर विचार केला तर शरडा ज्याप्रमाणे क्षणाक्षणाला रंग बदलतो ना, तसाच मात्र क्रिकेटसुद्धा असाच आहे. प्रत्येक चेंडू मागे मात्र रंग बदलताना दिसतो. त्यानंतर आपण जर विचार केला तर स्कोररच्या भूमिकेमध्ये डॉक्टरची भूमिका मात्र बजावतात डेंटिस्ट आहेत आदरणीय आमचे जय माहुलकर. म्हणजे माहुल गावामध्ये कोण कोण आहेत? वकील आहेत, डॉक्टर आहेत, फक्त एक पोलीसची कमी आहे. पुनीत कसे आहेत दादा? बरे आहेत ना? जेवलेत? स्पर्धा कधी आपली? स्पर्धा आपली स्पर्धा कोण येणार आहे? आकाश चोप्रा कडक. खरं तर आकाश चोप्रा यांचं आगमन होणार आहे. ओ मात्र बिग हिट करायचा होता, चेंडू परीचा संपर्क नाही आहे. अपघात. ओ हे काय घडलं? खरं तर गोलंदाजांनी सुनीलच्या छातीवरती अटॅक केलाय. स्टंपवरती अटॅक करायचा होता पण चुकून त्यांचा हात वरती गेला. गोलंदाजाचं नाव आहे सागर कोकणे. खरं तर आदिनाथ कोकणे यांचे लहान बंधू सिंग साहेबांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. 3 वाजलेले आहे, नंतर 4 वाजतील, नंतर 5 वाजतील, मग 6 वाजतील. चला जाऊया. फटका फसलाय बॅटच्या टोईनला, चेंडू स्पर्श झालाय. गॅप मध्ये कुठलाही खेळाडू नाही आहे. फ्रान्सिस आणि तिकडे ते खेळाडू होते एकामेकाला बघतायत आणि चेंडू मात्र त्यांच्या मधीतून निघून गेला. 4 धावा. डीजे अमित सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत. एकतर्फी मात्र सामना लढवण्याचा प्रयत्न झालाय.
खरं तर चिरागनी चांगली सुरुवात दिली, ते मात्र माघारी परतले. नेत्रदीपक फलंदाजी चिरागच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटली. प्रॉपर लेदर क्रिकेट कसं खेळावं ते चिराग करणं शिकावं, कारण काय टायमिंग आहे. हो मात्र अक्षरशः खोलवर पद्धतीचा चेंडू होता. साईद यांना माहिती आहे, त्यांनी स्वतःला मात्र बँड केलं आणि पहा ना, त्याच्या कारण त्यांना चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालं. म्हणून काही तुम्ही जेव्हा कुठली गोष्टी करताना त्याच्यामध्ये तुमचा एक मास्टर माइंड पाहिजे, की आता तुमच्यासमोर चेंडू येते, चेंडू उचली घेतोय, चेंडू खाली राहतोय, तर तुम्हाला मात्र तिथं सिद्ध करायचं आहे की आता हा चेंडू कसा अडवायचा आहे. शाहीदचं कौतुक करावं लागेल, स्वतः मात्र बँड झाले आणि तिथं मात्र चेंडू त्यांनी अडवला आणि कुठंतरी आपल्या संघासाठी काही धावा सेव्ह केल्या. हा ट्रॅकरचा चेंडू होता, छोटी गेंद यानी खोटी गेंद, पण या टायमाला मात्र सागर बाल बाल बचावले. कारण अगर टायमिंग जुळलं असतं ना, चेंडू गेला असता सीधा माहुल गावाच्या बस स्टॉपवर. कारण हवा पण तिकलीच आहे, फक्त टायमिंग मात्र त्यांना जुळवायचं आहे. सागर कोकणे यांचं मात्र कौतुक करावं लागेल. ओ लोअर फुलटॉस चेंडू होता, पुन्हा एकदा शाहीद. ओ या टायमाला मात्र चुकी झाली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. हाताला झटका आणि बोटाला चटका जरूर लागला असेल, कारण चेंडू हातातनं निसटला. धावसंख्येचा विचार केला तर 47 धावा. अजूनही आपण चेंडूचा विचार केला तर शेवटचा चेंडू आहे मित्रांनो. काय नंबर येणार? 1 2 3 4 5 6 की नंबर 0? आता बघायचं सागर कोकणे. ओ इथं मात्र वेगवान चेंडूची हाताळणी आणि नंबर आला 1 1 1 1 1 रन झालाय. गोल्ड 11 धावा कुठल्यात? 48 धावा आणि VN संघासमोर टार्गेट असेल 49 धावाचं. डीजे वाला बाबू जरा गाना चला दो.
उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी मात्र विशेष पारितोषिक असतील. या अनिल वरती या. चला रॉक 11चे कॅप्टन अमित दादा, कुंदन दादा तुम्हीच या. कुंदन दादाच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. खरं तर शिवसेना शाखा शिवसेना पक्षाचे शिंदे गटाचे आमचे आदरणीय कुंदन सर जे मात्र समन्वय पद मात्र भूषवत असताना कॅमेरामॅन फोकस करो. कोण कॉल करतोय? अनिल. टेल, इट इज टेल. निर्णय काय? गोलंदाजी, तुम्हाला फलंदाजी करायची आहे. चला मात्र टॉस जिंकलाय. आपण जर विचार केला तर श्री गणेश माहुल या संघाने. दोन बॅटर सज्ज आहेत. एका ठिकाणी आपण जर विचार केला तर जयसिंग खरं तर एक बिग हिटर आहेत. निखिल कोहली रॉयल ग्रुपचे सर्वेसर्वा अध्यक्ष निखिल कोहली साहेबांचं इथं आगमन झालंय. या स्पर्धेच्या वतीने साहेब तुमचं हार्दिक स्वागत करतोय. कारण तुमच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर जे मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे ती त्यांनी मात्र तुम्ही जे आम्हाला पुरस्कृत केले आणि उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी तुम्ही आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी मात्र तुम्ही ट्रॉफी दिलीत. तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. त्यांचं शॉप आहे. खरं तर एक आनंदाची गोष्ट आहे. खरं तर मंगलम ज्वेलर्स खरं तर 916 हॉलमार्कची ज्वेलरी मात्र त्यांच्याजवळ भेटते. खरं तर आपण जर विचार केला तर बाजूलाच त्यांचा शॉप आहे. खरं तर व्हिजिट करा त्यांच्या शॉपला. 916 हॉलमार्कची ज्वेलरी मात्र त्यांच्याजवळ अवेलेबल आहेत. मी पुन्हा एकदा मंगलम ज्वेलर्स तुमचं हार्दिक स्वागत करतोय. आता चेंडू गेला कुठं काही समजलेला नाहीये. चौकार. चला मात्र गुलाबी थंडी हवा मात्र मैदानाच्या आतमध्ये. हो आडव्या बॅटने फटका खेळलाय पण खेळाडू आहेत तिथं. ओ चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. थोडासा लेझी इफेक्ट मात्र या क्षेत्ररक्षकांनी दाखवला. कारण क्षेत्ररक्षण म्हटलं तर चपलाईचा चिता तुमच्या अंगामध्ये असलाच पाहिजे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. फंबल झालं. जिथं एक धावा होती तिथं मात्र दुहेरी धावा मात्र प्राप्त करतायत. पुढे सरसावले. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कृष्णा दोन 2004 2002 समजलं ते. आता मला ना माहिती काय. जाऊया मॅचच्या दिशेने. हो इथं मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न मात्र झालाय जयसिंग यांचा. क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. 5 चेंडू टप्पा पडल्यानंतर खालीवर राहिला. निर्धाव चेंडूशी सांगता कृष्णा यांचं कौतुक करावं लागेल. चौकार आल्यानंतर आपण जर विचार केला तर 2 निर्धाव चेंडू मात्र हाताळले जात आहेत. पुन्हा एकदा पुढे सरसावले. या टायमाला मात्र थोडासा दिशाहीन गोलंदाजी. पंचांचे दोन्ही हात समांतर. इशारा आलाय. इट इज अ वाईट बॉल. धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. बिग हिट. क्या बात है जयसिंग. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मिळाल्या 6 धावा.
पहिल्या 4 संघामध्ये मात्र बाजी मारली, तीच म्हणजे ट्रॉम्बे विभागाचा संघ किरण 11 ट्रॉम्बे. 2 सामने मात्र जिंकलेत. आता मात्र ते वाट बघणार आहेत की त्यांच्या समोर मात्र फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि सेमीफायनलमध्ये कुठला संघ मात्र त्यांच्या समेत 2 हात करण्यासाठी सज्ज होणार आहेत. पण त्यांना थोडंसं थांबावं लागेल. मोरी सिंग खरं तर आगळं वेगळं नाव आहे. मोरी सिंग गोलंदाजी ट्रॅकवर डावखुरे गोलंदाज आहेत. हो मात्र जबरदस्त गोलंदाजी मोरी सिंग. खरं तर एवढं डिफिकल्ट नाव आहे. हो या टायमाला मात्र थोडासा सावध पवित्रा अपनावला फलंदाजाने. बॅकफुटला गेले, हलक्या हाताने मात्र कट केला. त्यांना माहिती आहे जयसिंग सध्याच्या घडीला भन्नाट फलंदाजी करतायत, मग स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. तो स्ट्राईक मात्र रोटेट झाला. जयसिंगला पुन्हा एकदा स्ट्राईक इनवरती आणलं जात आहे. सुनील मात्र ओ क्या बात आहे. हा कुठला शॉट होता, अव्वल दर्जाचा शॉट. खरं तर वय वर्ष कारण त्यांनी कित्येक ऊन, कैक पाऊस, कैक वादळ, काही वारा मात्र त्यांनी पाहिले. त्याचा सामना त्यांनी केलाय आणि त्या सामन्याला कसं सामोरं जायचं हे त्यांना भले माहिती आहे. या टायमाला थोडीशी चुकी झाली. जयसिंग साठी जाल विणलं गेलं होतं. त्या जालामध्ये मोठा मासा अडकला. जयसिंग मात्र चांगली फलंदाजी करत होती, पण कुठेतरी मात्र त्या जयसिंगला नजर लागली आणि एक अपघात झाला. इथं मात्र फलंदाज माघारी परत आहेत. यस डीजे. हुक्का स्क्वॉट यांच्या माध्यमातून आपण जर विचार केला, येणाऱ्या 13 एप्रिल आणि 14 एप्रिल रोजी मात्र 2 दिवसाची स्पर्धा आहे. या स्पर्धेचा अगर आपण जर विचार केला तर एंट्री फीज 6,000 रुपये आहे. पहिल्या प्राईजचा विचार केला तर 50,000 रुपये, एक आकर्षक ट्रॉफी, आणि सेकंड प्राईजचा विचार केला तर 25,000 रुपये आणि एक आकर्षक ट्रॉफी. अगर कोणाला भाग घ्यायचा असेल तर हुक्का स्क्वॉट यांच्याशी संपर्क करा. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज असतील, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर. आणि ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह आहे मित्रांनो. 16 संघांना मात्र एंट्री दिली जाईल. या पुन्हा एकदा हुक्का स्क्वॉटशी संपर्क साधा. धन्यवाद. छोटासा स्ट्रॉम, छोटासा वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावतोय. आता फलंदाजाला हवेच्या विरुद्ध फटकेबाजी करायची आहे, पण ते पॉसिबल नाही आहे. आता बघायचं आहे फलंदाज काय करतील. नवीन फलंदाज विकी. बैल मुझे मार. चेंडू गेला, 1 बाउंस सीमारेषा पलीकडे, मिळाल्या 4 धावा. चला उद्या मातब्बर संघ मात्र या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत. खरं तर चांगले खेळाडूचं दर्शन मात्र आपल्याला घडणार आहे. आपण जर विचार केला तर उद्याचा लॉट एक तुफानी लॉट असं म्हणूया. खरं तर पहिली मॅच असेल घाटलागाव विरुद्ध गणेश 11 माहुल. दुसरी मॅच JMD भैरवनाथ धुतुम त्यांच्यासमोर गर्जना 11 कोपर खैराने नवी मुंबई. तदनंतर बोनकुडे गाव युवराज 11 KCC आंबापाडा. शेवटची मॅच वर्सोवा कोलीवाडा रॉयल कारभार गोरसाई ब, अर्थातच भावेश पवार A1 पवन केने
खरं तर राजेंद्र माहुलकर साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ मात्र हे 8 संघ मात्र उद्या अवतरणार आहेत आणि आज 8 संघ मात्र ऑलरेडी अवतरलेत. पुढचा सामना असेल खरं तर श्री गणेश माहुल आणि रॉक 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. नाणेफेकी झाली. श्री गणेश माहुल संघाने मात्र नाणेफेकी जिंकली. टॉस त्यांच्या बाजूने झाला, निर्णय त्यांच्या बाजूने लागला आणि त्यांनी मात्र निर्णय घेतला. प्रथम क्षेत्ररक्षण मात्र करणार आहेत. पहा घरचं मैदान आहे, सातत्याने वारंवार हे खेळपट्टीचा त्यांना अनुभव आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये कुठे मात्र चेंडू टाकायचा आहे, कोणा फलंदाजीची दांडी गुल करायची आहे हे त्यांना प्रॉपर माहीत आहे. अमित दादा अँड कंपनी, पुमा स्क्वॉडचे सर्व भूषण दादा असतील, अमित दादा असतील, पुनीत असतील, ओ सहबाज. या टाइमाला सहबाज आइए, आपका दिलों के गहराई से हार्दिक स्वागत करते. एक डैशिंग पर्सनैलिटी. देखिए भाई का पेपर है, लेकिन क्रिकेट के लिए पेपर वीपर कुछ नहीं है, ओनली क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. VN11 आपका सहबाज का यहाँ पर आगमन हुआ है, जोरदार ताली के साथ इनका स्वागत कीजिए. इथं मात्र बॅटची लिडिंग एज, कुठलाही खेळाडू नाही आहे. चेंडू चाललाय, धन 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 मिळाल्या. 4 रन 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 डीजे. चांगली फलंदाजी. आपण मी अगोदरच उल्लेख केला होता. सुनील सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये आहे, पण त्यांच्यासमोर मात्र खेळपट्टी वेगळी आहे. थोडंसं मात्र डिफिकल्ट असेल त्यांच्यासाठी, कारण सातत्याने कॉन्क्रीटच्या विकेटवरती मात्र सातत्याने टुर्नामेंट खेळणं, प्रॅक्टिस करणं. पण सध्याच्या घडीला ही मातीची, हो 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 हो, क्या बात आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार जाईल का? हो नक्कीच, यस डीजे. घडीला शांत स्वभाव, मैदानाच्या आत मी कमी बोलणं, त्यांचे बॅटचं जास्त बोलणं, तेच कार्य मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुनील मात्र नेत्रदीपक फलंदाजी करताना दिसत आहेत. ओ बिगिट करायचा होता, व्यवस्थित मात्र चेंडू पडीचा संपर्क झालेला नाहीये. आता इथं मात्र चोटी डबल डाव, क्या बात है. आंखों में इशारा हुआ, जहां पर 1 रन थे वहां पर 2 रन का सहारा हुआ. स्कोर कार्ड यहाँ पर अपडेट होता हुआ 37 रन. एक जबरदस्त बल्लेबाजी सुनील के माध्यम से हमें नजर आ रही है. VN11 एक अच्छा कार्य करते हुए. अब देखिए ये टीम को किसने बनाया, नो डाउट रूपेश दादा. एकच वादा आमचा रूपेश दादा. जयसिंग सर का मात्र खांदे समर्थक त्यांच्या संघामध्ये आहे. हो हो हो, या टायमाला मात्र खेळाडू आहे, कुठली चुकी नाही आहे. पकडला जातोय, झेल संपतोय सुनीलचा खेळ. यस डीजे. एट रन. तो यहाँ पर रनों का पीछा यहाँ पर किया जा रहा है. इस वक्त बल्लेबाजी ट्रैक पर विकी, जिन्होंने अच्छे 2 ओवर डाले. बल्लेबाजी, क्या बात है. खड़े खड़े लॉफ्टेड शॉट, गेंद गई आर पार, सीमा रेखा पार. मिले यहाँ पर 6 रन.
विकीचं म्हणणं हेच आहे की मला लवकर मॅच संपवायची आहे. कुठेतरी आयोजकाचा टाइम आम्हाला वाचवायचा आहे. फक्त आता 5 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज दाखल होत आहेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. क्लोजअप स्माइल आमच्या बाजूला. नुकताच साखरपुडा झालाय. लग्न अजून बाकी आहे. अर्ध काम अजून बाकी आहे. रुपेश भाई या टायमाला ऑस्ट्रमच्या बराचसा बाहेर. यष्टांच्या मागे चुकी झाली आणि त्याचाच मात्र फायदा. बाईच्या स्वरूपात मात्र पंच धावा कळवत आहेत. खरं तर कौतुक करावं लागेल या तिन्ही पंचांचं. आज मात्र दिवसभर त्यांची चांगली कामगिरी राहिली. खरं तर हेमंत कोळी सर खरं तर रायगड प्रीमियर लीगमध्ये ज्यांनी पंचगिरी केली, महाराष्ट्राच्या भल्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या आपल्या पंचांच्या जोरावर. या माहुल गावाचे सुपुत्र आहेत हेमंत कोळी सर. त्यानंतर आपण जर विचार केला तर सध्याच्या घडीला सक्रिय आहेत मितेश दलाल सर. त्यांच्या समेत तिसरे पंच म्हणून एक चांगले आपल्या काळातले फलंदाज म्हणून त्यांच्याजवळ ओळखलं जातं ओमकार करंजेकर सर. मात्र हे 3 पंच आज या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. इथं मात्र बॅटच्या टो एंडला चेंडू स्पर्श झाला. डीप लॉंगॉनला मात्र कुठली चुकी नाही आहे. आता धावांची गरज आहे फक्त एक धाव काढा. VN11चं मात्र कौतुक करावं लागेल. पहा ना, कुठल्याही बॅटरनी मात्र घाई गडबड केलेली नाही आहे. मग विकीचं कौतुक करावं लागेल, जयसिंगचं कौतुक करावं लागेल. आता इथं मात्र मोठा फटका खेळायचा होता. आता पहा ना, क्रिकेट आहे. मी अगोदर सांगितलं ना, क्रिकेटला अनिश्चितताचं गेम म्हटलं जातं. आता पहा ना, रुपेश दादाला काय करायचं होतं, फक्त बॅटीला चेंडू लावायचा आहे आणि धावायचं आहे. पण त्यांना मात्र प्रयत्न करायचा होता मोठा फटका खेळायचा, पण तो प्रयत्न कुठेतरी फसला. विशाल या टायमाला बॅकफुटला गेले आणि हा कुठला थ्रो होता. यस, फलंदाज मात्र पोचले. चला, कॉंग्रॅच्युलेशन VN11, कॉंग्रॅच्युलेशन गोंडी गाव. तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झाले. तुमच्या माध्यमातून चांगला खेळ आम्हाला बघायला भेटला. लवकर मॅच संपली. चला आता नेक्स्ट मॅचसाठी आपण सज्ज राहूया. एका ठिकाणी ट्रॉम्बे कोलीवाडा, दुसऱ्या ठिकाणी माहुल कोलीवाडा. कोणी जिंकणार आहे पण ती जीत होणार आहे कोलीवाड्याची. चला दादा, तू बता. चला, लाईनअप करून जायचं आहे. हस्त आंदोलन करायचं आहे. दोन्ही संघांनी लाईनअपमध्ये यायचं आहे, लाईनअपमध्ये जायचं आहे. खरं तर सकाळचे जे 4 संघ होते त्यांनी आपल्या या स्पर्धेमध्ये शिस्त दाखवली. खरं तर ते दिसण्यासाठीच पहा कसं मात्र चित्र चांगलं वाटतंय. हस्त आंदोलन करतायत. क्रिकेट म्हटलं तर हार जीत होणारच आहे. जो चांगली कामगिरी करतो तो जिंकतो, जो खराब कामगिरी करतो तो हारतो. हे क्रिकेटचं सूत्र आहे. या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली, चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅचचा खिताब VN11चे विकी या लवकर. मी आयोजकांना विनंती करतोय, निखिल कोहली सर या. निखिल कोहली सर खरं तर एक जबरदस्त डॅशिंग पर्सनॅलिटी. खरं तर एक चांगलं कार्य करतायत आपल्या गावासाठी, आपल्या या स्पर्धेसाठी. तुमचं योगदान मात्र महत्त्वाचं राहिलं आहे आणि तुमचं कुठला तरी चांगलं कार्य या स्पर्धेला एक तुमचा छोटासा हातभार. खरं तर खाली मात्र एक टेबल